हा पाऊस म्हणजे शब्दातून प्रश्नाची सरस्वती. मी काय करू असे करून आपल्याला इतकी भिजल्यावरती. रोज नव्याने आव्हान टाकतो हा माझ्यावरती. माझी सल ऐकू या कोणी नाही सोबती. माझ्या कवितेच्या ओळी आठवताना तिला खूप भरून आलं. पावसात ओलीची मग भिजलेली ती. काळोखी रात्र, कडकडणारे ढग, कडकडणाऱ्या विजा, कुठल्याही गोष्टीचं भान नसलेली ती. बेभान रस्त्याने चालली होती. अंगावरचे कपडे भिजलेले, ओलीचिंब केस मोकळे सोडलेले. तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पावसाच्या सरींनी तिचे अश्रूही लपलेले. बेभान चालत सुटलेली ती रस्त्याच्या कडेला जाऊन बसली. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अभिनय 25 वर्षाची तरुणी, ऐन तारुण्यात विधवा झालेली. 2 वर्षापूर्वी अभिनय आणि आर्यन एकाच कॉलेजला होते. कॉलेज संपल्यानंतर दोघांनाही जॉब लागला. सुदैवाने दोघे एकाच कंपनीत कामाला होते. दोघांचं रोज भेटणं व्हायचं, बोलणं व्हायचं. दोघांची हळूहळू मैत्री झाली. दोघे खूप बेस्ट फ्रेंड झालेत. एकमेकांशी सगळं शेअर करू लागले. आर्यनच्या मनात अभिनयाबद्दल वेगळी फिलिंग यायला लागली. त्याला सतत अभिनयाजवळ राहावंसं वाटत होतं. सतत तिच्याशी बोलावंसं वाटत राहायचं. त्याने हे सगळं त्याच्या मित्राशी शेअर केलं. त्याचे मित्र बोलले, तू तिच्या प्रेमात पडलास. आर्यनला खरं वाटत नव्हतं, पण हळूहळू त्याला ते जाणवायला लागलं. एक दिवस त्याने ठरवलं तिला आपल्या मनातलं सगळं सांगायचं. एक दिवस ऑफिसमध्ये आर्यन अभिनयाजवळ जाऊन, हाय अभिनया. हाय अभिनया, मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आर्यन अडखळत बोलला. अभिनयाने थोडे आश्चर्य व्यक्त करत, बोल ना. नाही, इथे नको. आज संध्याकाळी आपण बाहेर भेटायचं, प्लीज. असं काय बोलायचं आहे तुला? इथेच बोल ना. आपण बाहेर गेलो की खूप वेळ जाईन रे. अभिनया, नाही होणार वेळ. पक्का प्रॉमिस. मी तुझा जास्त वेळ नाही घेणार. खूप वेळानंतर अभिनया तयार झाली. दोघी ऑफिस सुटल्यानंतर हॉटेलमध्ये भेटले. आर्यन तिच्यासाठी सरप्राईज घेऊन आला होता. दोघांचं हाय हॅलो झालं. अभिनयाने बोलायला सुरुवात केली. बोल आर्यन, तुला काय बोलायचं होतं? अभिनया, तू मला कॉलेजपासून ओळखतेस. माझ्याबद्दल तुला सगळं माहीत आहे. आपण रोज भेटतो, बोलतो. आपल्यात छान मैत्री आहे. थोडं थांबून आर्यन पुन्हा, आपल्यात मैत्री आहे ना? आर्यनने हसून विचारलं. तशी अभिनया पण हसली. अभिनया, माझी जीवनसंगिनी बनशील का? आर्यन तडक तिला विचारलं. काय अभिनया? माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील? आर्यन, काय बोलतोयस? हो, खरं तेच बोलतोय. मला सतत तुझ्याशी बोलायचं वाटतं. सतत तुला बघत राहावंसं वाटतं. तुझ्यासोबत वेळ घालवायचा वाटतो. सतत सोबत तू असावीस असं वाटतं. आता तूच सांग, हे प्रेम नाही तर काय आहे? अभिनया काही न बोलता तिथून निघाली. ऑटोसाठी स्टॉपवर थांबली. आर्यन तिच्या मागे मागे गेला. अभिनया, काही न बोलता कशी काय जाऊ शकतेस? बोल काहीतरी. तरी अभिनया गप्पच. अभिनया तिथून चालत चालत निघाली. थोड्या समोर जात नाहीतर पावसाची सुरुवात झाली. पावसाची सुरुवात झाल्यामुळे रस्त्याची वर्दळ कमी झाली. रस्ता निर्जन झाला. अभिनया पूर्ण ओली झाली तरी थांबली नाही. आर्यन, अभिनया थांब थांब ग, माझं पूर्ण सगळं ऐकून घे. आर्यनने अभिनयाचा हात पकडला. आर्यन, हात सोड. अभिनया, बघ, हा पाऊसही आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे. हे मेघ, या पावसाच्या सरी, हे ढगाळलेले वातावरण सगळं प्रेमासोबत आहेत. आपल्या नाही, फक्त तुझ्या, असं म्हणत ती पुन्हा निघाली. पण आर्यन तिथून हलला नाही. संध्याकाळची रात्र झाली. आर्यन तिथेच उभा होता. मुसळधार पाऊस सुरूच होता. बऱ्याच रात्री अभिनयाचा फोन वाजला. तिला वाटलं आर्यन असेल म्हणून तिने बघितलंही नाही. पुन्हा वाजला. बघितलं तर आर्यनच्या घरून फोन होता. अभिनया बोलली. तेव्हा तिला कळलं की आर्यन घरीच आलेला नाही आहे. अभिनयाने खिडकीतून डोकावलं तर पाऊस सुरूच होता. ती घाबरल्याने तशीच धावत सुटली. अभिनया त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा आर्यन तिथेच उभा होता. आर्यन, तू वेडा आहेस का? तू इथे का उभा आहेस? चल,
घरी सगळे तुझी वाट बघत आहेत. तुझा फोन लागत नव्हता. सगळे काळजी करत आहेत. चल. अभिनयाने आर्यनचा हात पकडला तसा त्याने तिचा हात झटकला. मी कुठेही येणार नाही आहे जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मी इथून हलणार नाही. आर्यन आर क्रेझी. हा पाऊस माझ्या प्रेमाचा साक्षीदार आहे आणि आता हाच माझा पाऊस मरणाचा साक्षीदार असेल. असं आर्यन बोलताच अभिनयाने त्याच्या होठावर बोट ठेवलं. का असं वागतो आहेस? असं म्हणून मी त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठी मारली. दोघांची मन जोडली आणि शरीरही त्यांच्या प्रेमाचा एकच साक्षीदार होता, तो म्हणजे पाऊस. दोघांचं प्रेमाचं नातं बहरत गेलं, फुलत गेलं. घरच्यांच्या परवानगीने, देवाच्या साक्षीने दोघांचं लग्न झालं. आणि त्यानंतर सुरुवातीचे दिवस छान गेले. दोघे हनीमूनला गेले, पण जुळली होती. आता शरीरही एक झाले. नव्या नवल्याचे 9 दिवस संपले. दोघांनी पुन्हा ऑफिस जॉईन केलं. दोघे एकत्र जायचे, एकत्र यायचे. ऑफिसमध्ये पण छान चाललेलं होतं. रात्री आर्यन खोलीत वाट बघत बसायचा आणि अभिनयाला आवरत परत खूप उशीर व्हायचा. कधी कधी आर्यन चिडतही असे. काय अभिनय, किती उशीर करतेस? किती वाट बघावी लागते? सॉरी ना जानू. अरे आवरता आवरता होतो उशीर. अभिनय लाडात येऊन त्याच्याजवळ जाऊन बसली. त्याचा हात तिने तिच्या खांद्यावर ठेवला. एका दिवशी तुला सोडून जाईल ना नेहमीसाठी, तेव्हा तुला माझी किंमत कळेल. मग एकटीच राहशील किचनचं काम आवरत. आर्यन थोडा चिडला. तुला कितीदा सांगितलं असं अप्रग्य बोलत जाऊ नकोस. ती पुन्हा त्याच्याजवळ गेली. ती त्याचा हात तिच्या गालावरून फिरवायला लागली. हळूहळू ओठावर ओठ आले. दोघांचंही भान हरपलं. ती रात्र त्यांच्यासाठी अविस्मरणीय होती. दुसऱ्या दिवशी दोघे नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. दिवसभर काम करून परतीला निघाले. अभिनयाला आईस्क्रीम खायची इच्छा झाली म्हणून आर्यनने वाटेत गाडी थांबवली. दोघांनी आईस्क्रीम खाल्ली आणि काही क्षणात पावसाची रिपरिप सुरू झाली. दोघे एकमेकांकडे बघून हसले आणि गाडीत जाऊन बसले. आर्यनने गाडी स्पीडने काढली. पावसाचा जोर वाढला. अचानक वारा सुटला. रस्त्यावर अंधार पसरायला लागला. आर्यनला समोरचं काही दिसत नव्हतं, पण स्पीड कमी केली, पण गाडी कुठे जात होती काहीच कळत नव्हतं. काही वेळ त्याने गाडी थांबवली. पाऊस थोडा कमी झाला. आर्यनने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. काही अंतरावर पूल होता. पावसामुळे तो पूल एका बाजूने तुटलेला होता. आर्यनने रपकन गाडी काढली आणि पुलावरून तर निघाली, पण समोर असलेल्या झाडाला जाऊन धडकली आणि तसा आर्यन खोल पाण्यात पडला. अभिनयाचं डोकं आदळलं. अभिनय जेव्हा शुद्धीत आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. आजूबाजूला सगळे अनोळखी लोक होते. अभिला भीरभीर चौकडे पाहू लागली. तितक्यात तिथे डॉक्टर आल्या. आता कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टर, मी इथे कशी? अभिला बोलता बोलता थांबली. तुमच्या गाडीचा अपघात झाला होता. तुमच्या डोक्याला मार लागलेला होता. काही लोकांनी तुम्हाला इथे आलं हे बाजूला तुमचं साबळ ठेवलंय. आर्यन कुठे आहे? डॉक्टर, आर्यन कुठे आहे? कोण आर्यन? माझा नवरा आर्यन. तो माझ्यासोबत होता. आता कुठे आहे? डॉक्टर, कुठे आहे? सॉरी, पण आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही. पोलीस तपास करत आहेत. अभिला भांबवली. पोलीस पोलीस आर्यन. अभिल्या जोराजोरात रडायला लागली. 8 दिवस अभिल्या हॉस्पिटलमध्ये होती, पण कुणी तिला भेटायला आलेलं नव्हतं. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.